नमस्कार. आज आपण एका खूपच खास ग्रंथाबद्दल बोलणार आहोत. एक असा ग्रंथ ज्याबद्दल एक अविश्वसनीय श्रद्धा आहे की तो स्वतः देवाने तपासलाय. हो, त्या ग्रंथाचं नाव आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. चला तर मग ह्या ग्रंथाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेऊया. कुठल्याही ग्रंथाला समजून घ्यायचं असेल ना, तर सुरुवात त्याच्या नावापासून करायची. सारामृत हा शब्द दोन भागांमध्ये विभागलेला आहे. एक आहे सार म्हणजे अगदी गाभा किंवा एसेन्स, आणि दुसरा आहे अमृत म्हणजे नेक्टर, आणि सोबत आहे चरित्र म्हणजे जीवनकथा. सोप्या भाषेत सांगायचं तर एका जीवनकथेचं अमृतमय सार. तर मग हा ग्रंथ नक्की आहे तरी काय? हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर हे आहे एक पवित्र चरित्र. यात आपल्याला भेटतात थोर आध्यात्मिक गुरु श्री स्वामी समर्थ. त्यांच्या अद्भुत जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा एक सविस्तर आढावाच यात घेतला आहे. म्हणूनच हा एक अत्यंत पूजनीय असा चरित्र ग्रंथ आहे. चला आता जरा या ग्रंथाच्या आत डोकावून पाहूया, म्हणजे याची रचना नेमकी कशी आहे ते बघू. श्री स्वामी चरित्र सारामृत हा संपूर्ण ग्रंथ एकूण 21 अध्यायांमध्ये विभागलेला आहे. आणि खरं तर ही 21 अध्यायांची रचनाच या ग्रंथाचा मूळ पाया आहे. तर हे जे 21 अध्याय आहेत ना, ते स्वामी समर्थांच्या संपूर्ण आयुष्याचा एक पटच आपल्यासमोर उलगडतात. म्हणजे त्यांच्या चमत्कारांनी भरलेल्या कथा, त्यांची गहन शिकवण, सगळं काही अगदी पद्धतशीरपणे मांडलंय. आणि यात फक्त चमत्कार नाहीत, तर त्यांची ती साधी, सोपी पण काळजाला भिडणारी शिकवण, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आजही लाखो लोकांना याच वाक्याचा तर आधार वाटतो नाही का? म्हणजे प्रत्येक अध्याय हा त्यांच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, अगदी सुरुवातीपासून ते त्यांच्या समाधीपर्यंत. आता आपण या ग्रंथाच्या सगळ्यात विलक्षण भागाकडे वळूया. एक अशी श्रद्धा जी या ग्रंथाला केवळ एक चरित्र न ठेवता एक अत्यंत पवित्र ग्रंथ बनवते. पण अशी नेमकी कोणती गोष्ट आहे जी या ग्रंथाला भक्तांसाठी इतकं खास आणि इतकं पवित्र बनवते? ती गोष्ट आहे ही श्रद्धा. असं मानलं जातं की स्वतः स्वामींनी सारामृत ग्रंथाचा प्रूफ तपासलं. हे एकच वाक्य या ग्रंथाच्या अधिकाराचं आणि त्याच्या पवित्र्याचं मूळ आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे, स्वामींनी स्वतः हा ग्रंथ तपासला होता. ही एकच श्रद्धा किंवा हा एकच विश्वास या ग्रंथाला भक्तांसाठी साक्षात स्वामींचा शब्द बनवतो. याला एक दैवी मान्यता मिळालेली आहे असं मानलं जातं, आणि त्यामुळेच यातला प्रत्येक शब्द भक्तांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. मग भक्तगण या ग्रंथाशी जोडले कसे जातात, म्हणजे याचं पठण कसं केलं जातं? तर त्याचीही एक विशेष पद्धत आहे. ह्या ग्रंथाचं वाचन करणं ही एक प्रकारची सेवा किंवा भक्तीच मानली जाते. यासाठी काही विशिष्ट नियमसुद्धा पाळले जातात, आणि या संपूर्ण वाचनाच्या प्रक्रियेला पारायण असं म्हणतात. हे श्रद्धेचं आणि साधनेचं एक सुंदर रूप आहे. ही झाली पारायणाची पारंपरिक पद्धत. पण मग प्रश्न पडतो की हा प्राचीन ग्रंथ आणि त्याच्याशी जोडलेल्या या प्रथा आजच्या या डिजिटल जगात कशा टिकून आहेत, आणि हे पाहणं खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि इथे बघा किती मस्त बदल झालाय नाही का? म्हणजे परंपरा आणि आजचं जग कसं एकत्र आलंय. पूर्वी लोक प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचायचे, आता सरळ PDF डाउनलोड करतायत. कुठे ते भजन मंडळात एकत्र येणं आणि कुठे आता यूट्यूबवर त्याबद्दलचे व्हिडिओ पाहणं. आणि कथा गोष्टी ज्या तोंडी सांगितल्या जायच्या त्या आता हॅशटॅग्सच्या माध्यमातून ऑनलाईन जगभर पोचतायत. कमाल आहे. आणि हे बघा, #स्वामी सेवा, #स्वामी भक्ती, #श्री स्वामी समर्थ यांसारखे हॅशटॅग्स आपल्याला सांगतात की सोशल मीडियावर एक खूप मोठा आणि सक्रिय भक्त समुदाय आहे. या माध्यमातून लोक आपली श्रद्धा, आपले अनुभव आणि प्रेरणा एकमेकांसोबत शेअर करत असतात. गंमत म्हणजे भक्तीचं स्वरूप आता फक्त ग्रंथ वाचण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आज बाजारात स्वामी समर्थांचे टी-शर्ट्स, डिजिटल फ्रेम्स आणि पितळेच्या मूर्ती यांसारख्या अनेक वस्तू ऑनलाईन मिळतायत. यातून आपल्याला दिसतं की श्रद्धा आणि आजचा व्यापार यांची एक वेगळीच सांगळ घातली जात आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटी विचारात पाडतो की जेव्हा एखादी पवित्र कथा किंवा एखादा पवित्र ग्रंथ या डिजिटल जगात प्रवेश करतो, तेव्हा त्याचं मूळ स्वरूप खरंच कसं आणि किती बदलतं यावर विचार करायला नक्कीच हवा.